सोलापूरकरांनो, आनंद, उत्साह आणि धमाल घेऊन आली आहे मनोरंजन नगरी. लहान मुलांसाठी खास ऑफर. अवघ्या 100 रुपयात तब्बल 5 सुपरहिट गेम्स, वॉटर बोट, मिकी माउस, ट्रेन, जम्पिंग जपांग आणि ड्रॅगन राईड. याशिवाय कमी दरात मोठ्या मुलांसाठी थरारक ब्रेक डान्स राईड. दररोज संध्याकाळी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत सुरू. मग वाट कसली पाहताय? आजच या आणि धमाल मनोरंजनाचा मनसोक्त आनंद घ्या. मनोरंजन नगरी, होम मैदान, पासपोर्ट कार्यालयासमोर, सोलापूर. संपर्क 9096521330. सोलापुरात एशियन गॅस एजन्सीच्या कारभारावर ग्राहकांचा संताप. ऑनलाईन बुकिंग करूनही सिलेंडरसाठी महिनाभर प्रतीक्षा. कार्यालयासमोर मात्र ग्राहकांच्या तासनतास रांगा आणि काळ्या बाजारात गॅस सहज उपलब्ध होत असल्याचा गंभीर आरोप. सोलापुरातील एशियन गॅस एजन्सी HP गॅस डीलर यांच्या वितरण व्यवस्थेबाबत ग्राहकांच्या अनेक तक्रारी समोर येत आहेत. ऑनलाईन बुकिंग केल्यानंतरही वेळेत सिलेंडर मिळत नसल्याने ग्राहकांना थेट एजन्सीच्या कार्यालयात जावे लागत असल्याचा आरोप आहे. महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनाही रांगेत उभे राहण्याची वेळ येत असल्याची तक्रार ग्राहक करत आहेत. विशेष म्हणजे अधिकृत वितरण व्यवस्थेत सिलेंडरसाठी प्रतीक्षा करावी लागत असताना काळ्या बाजारात गॅस सहज उपलब्ध होत असल्याचा आरोप ग्राहकांनी केला आहे. याशिवाय घरपोच सेवा न मिळूनही अतिरिक्त रक्कम आकारली जात असल्याची तक्रार आहे. या एजन्सीचे ग्राहक शाहिद हरकारे यांनीही एजन्सीच्या कारभाराबाबत गंभीर तक्रार केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार यापूर्वी त्यांनी मिळालेल्या सिलेंडरमध्ये गॅसचे प्रमाण कमी असल्याचा आरोप करत तो प्रकार प्रत्यक्ष दाखवून दिला होता आणि त्यानंतर पोलिसात तक्रारही केली होती. मात्र त्या घटनेनंतर आपल्याविषयी राग मनात धरून गॅस सिलेंडर वेळेवर दिला जात नसल्याचा आरोप शाहिद हरकारे यांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची जिल्हाधिकारी आणि पुरवठा विभागाने तातडीने चौकशी करावी अशी मागणी ग्राहकांकडून होत आहे. तसेच तक्रारीची दखल न घेतल्यास सोमवारी गॅस सिलेंडर घेऊन पुरवठा कार्यालयात जाण्याचा इशारा शाहिद हरकारे यांनी दिला आहे. ऑनलाईन बुकिंग, सिलेंडरचा साठा, वितरणाची नोंद, घरपोच सेवा आणि ग्राहकांकडून घेतली जाणारी अतिरिक्त रक्कम या सर्व बाबींची चौकशी होणार का? जिल्हा प्रशासन आणि पुरवठा विभाग या तक्रारींची दखल घेऊन काय कारवाई करणार याकडे सोलापूरकरांचे लक्ष लागले आहे. मी HP गॅसधारक आहे. मला आता कमीत कमी मी गॅस नंबर लावून कमीत कमी 22 ते 24 दिवस झाले. अजूनपर्यंत मला डिलिव्हरी भेटली नाही. फक्त मला 4-5 महिने झालं असंच व्हायला सारखं इथपर्यंत येऊन टाकी घेऊन जावं लागलं. तर टाकी घ्यायला आलं तर एवढे मोठे रांगा असते आणि आम्ही डिलिव्हरी घेऊन येत उपयोगच येणार. फोन लावलं तर फोनवर उचलून बोलतात की आम्ही ड्युटीवर नाही आहे, ऑफ ड्युटी आहे, नाही आहे वगैरे असं बोलून इग्नोर करतात. मग आता आपण काय विचारायचं, हे कुणाला विचारायचं? पर्यायच काय सापडणार. आणि हे टाक्या कुठं चाललंय, काय चाललंय आणि विचारलं तर टाक्या नाही म्हणतात. बाकीचे एजन्सीचे टाके तर घरपोच लगेच दुसऱ्या दिवसाला यायला गेले. मी स्वतः सगळं भरून आणलेला, कारण गॅस संपले इमर्जन्सीला मी ब्लॅकनं भरून आणलं स्वतः. माझी टाकी यांना मी वापरायला दिल्या. यांचा डिलिव्हरी वेळेवर नाही म्हणल्यानंतर ना माझी टाकी यांना दिल्या. बरोबर. म्हणजे काळ्या बाजारात म्हणजे एकदम सुलभरित्या उपलब्ध होतो गॅस. भरपूर ठिकाणी 100% उपलब्ध व्हायला की याचा गैरफायदा भरपूर व्हायला लागला. ग्राहकांना जो उपयोग वेना पण इतर लोकांना फायदा व्हायला लागला. ते काय ते नीट कायदेशीर कामच वेना झालंय. 2-3दा झालं, एकदाच नाही, दरवेळेस तेच प्रॉब्लेम आहे. बरोबर. अजून दरवेळेस एक्स्ट्रा पैसे 20 रुपये डिलिव्हरीची घेतात. कशाला? डिलिव्हरी न देता पण त्यांना 20 रुपये एक्स्ट्रा द्यावं लागते. आता ह्याचा प्रश्न कोणाला विचारायचा? आता 950 रुपये जर असेल, मेसेज आला असेल तर त्यांना 20 ते 30 रुपये इथं येऊन घ्या किंवा घरी आणून देऊ दे. 20 ते 30 रुपये डिलिव्हरी बॉयला द्यावंच लागेल. शाहिद हरकारे. मी सध्या एशियन गॅस एजन्सीमध्ये आलो, यांच्या ऑफिसमध्ये. त्यांना मी एक अर्ज आणून दिलो. हा पुरवठा वेळेवर कधीच करत नाही. मी यांच्या विरोधात तक्रार केली होती, कारण यांच्या टाक्यामध्ये गॅस 3 किलो 4 किलो कमी यायचं आणि हे गॅस चोरी करायचे. तर मी पोलीस स्टेशनमध्ये याची तक्रार केली होती आणि त्या हिशोबाने पोलिसांनी यांच्यावर कारवाई करत यांचे 11 टाक्या जप्त केले होते आणि यांची जे मालवाहतूक गाडी होती ज्यामध्ये टाक्या यायची हे जप्त केले होते. तेव्हापासून आतापर्यंत हे सारखा मला त्रास देत आहेत. मी सारखा एजन्सीमध्ये येतो, यांनी माझी दखल घेत नाही. मला अरेरवीची भाषा करतात. मी तुला काय करायचं कर असं म्हणतात. आता मी हे ऍप्लिकेशन त्यांना रिसर लिहून आणलो, तक्रार यांना दिलो, तर हे म्हणतात आम्ही घेत नाही, तुम्हाला काय करायचंय ते करा. आणि म्हणतात की मॅनेजर नाहीये, मॅनेजर जेवायला गेला. आता वाजलेत बघा 4:10 आणि हे म्हणतायत की मॅनेजर आता जेवायला गेलेला आहे. दुपारी 1:30 आले तरी मॅनेजर जेवायला गेलेला असतो. आता यांचे ओनर आहेत, हे ऐकून सरळ चाललेत बघा. कारमध्ये बसलेले आहेत, यांना हे ऐकून सरळ चाललेत.
हा, तर हे जे आहेत ना, माझी अजिबात तक्रार घेत नाही आणि कुणालाही वेळेवर गॅस देत नाही आणि यांच्या टाक्यामध्ये सारखा 2-3 किलो 4 किलो कधी कधी 5 किलो गॅस कमी असतो. हे वजन करून ग्राहकांना देत नाही. आता मी अजून परत एकदा यांच्याकडे ऍप्लिकेशन घेऊन तुमच्या समोर जात आहे. हे घेतात का नाही तुम्ही परत एकदा बघा. सर हे ऍप्लिकेशन या सर जरा एक मिनिट सर. हे ऍप्लिकेशन तुम्ही घेणार आहेत का नाही? आता मी अर्धा तास झाले मी थांबलो. तुम्ही नाही फक्त तुम्ही वेळ बघा. हा? 10 मिनिटं झाले. तुम्ही 5 मिनिट मध्ये होते साहेब. तुम्ही 5 काय मिनिट म्हणताय? मध्ये 5 येणार मिनिटात म्हणतो. बोलवतो. आता म्हणतायत ते नाहीये जेवायला गेले. तुम्ही फक्त मला हे सांगा हे तुम्ही घेणार का साहेब नाही? माझा काही संबंध नाहीये. ते मॅनेजर साहेब बघून घेते ते माझा काही संबंध हा, नाहीये. तुमचे मॅनेजर वेळेवर राहत नाही का इथं? राहतात की तुम्ही यापूर्वीही तुमचे मॅनेजर नव्हते. 2 वाजता आल्यावर तुम्ही जेवायचा टाइम सांगितले होते आणि आत्ताही तुम्ही असं म्हणताय आणि आता तुम्ही सभ्यतेने माझ्याशी बोलताय. जेव्हा रेकॉर्डिंग चालू नसते तुम्ही अरे राजेची भाषा करतात. आमचं सागरमध्ये आहे होडगी रोडला त्यांच्या. तर मी तिथं 24 तासामध्ये माझा नंबर लावलो मी आणि 24 तासामध्ये तिथं घरपोच डिलिव्हरी पण झालेलं आहे. बरं. हां, आणि एका शहरामध्ये HP आणि सागर हे गॅस एका शहरात येतात आणि एजन्सी वेगवेगळ्या येतात. मग तिथं 24 तासाच्या आतमध्ये घरपोच डिलिव्हरी होऊ शकते, तर हे HPचा गॅस का होऊ शकत नाही? बरोबर आहे. मुद्दा चांगला आहे. याच्यावर काय तर विचार करायला पाहिजे. पालिका प्रशासनाने याच्यावर कठोर पावलं उचलून काय असेल ते ग्राहकांना त्रास न होता कलेक्टर साहेब कलेक्टर साहेबांनी याच्यावर विचार करावा ही आमची नम्र विनंती आहे.